नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा पॉईंट इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन याबद्दल डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये 4 महत्त्वाचे रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, एफ एक्स इज सेट टू बी इन्क्रीजिंग इफ एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. नुसतं इन्क्रीजिंग शब्द असेल तर एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. पण जर एफ एक्स इज सेट टू बी मोनोटोनिकली ऑर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन, इथे हा शब्द आला असेल स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकली, तर त्याचा अर्थ झाला एफ डॅश एक्स इज जस्ट ग्रेटर दॅन 0. तसंच डिक्रीजिंग फंक्शन असेल तर त्यासाठी एफ डॅश एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असा पाहिजे. आणि स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकली डिक्रीजिंग असेल तर एफ डॅश इज लेस दॅन 0. तर ज्यावेळेस नुसतंच इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग शब्द असतो त्यावेळेस इक्वल टू साईन पण विचारात घ्यायचं आहे. पण ज्यावेळेस स्ट्रिक्टली शब्द असतो किंवा मोनोटॉनिकली असेल त्यावेळेस एफ डॅश एक्स इज एकतर ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0, तिथे इक्वल टू साईन येत नाही. आता एक्झरसाइज 2.4 मधला पहिला क्वेश्चन, त्यातला थर्ड पार्ट. एफ एक्स इज गिवन ॲज एक्स मायनस 1/x वेअर एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल आर रिअल नंबर अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0. टेस्ट वेदर फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. फंक्शन इन्क्रीजिंग असो डिक्रीजिंग असो ते टेस्ट करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एफ डॅश एक्सच कॅल्क्युलेट करावं लागतं. इथे एफ डॅश एक्स करायचं आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/x डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x², म्हणजे थोडक्यात हा आला 1 + 1/x². आता एक्स बिलॉंग्स टू आर रिअल नंबर. कुठल्याही रिअल नंबरचा स्क्वेअर केला तर तो नेहमी पॉझिटिव्ह येतो. म्हणजेच हा पार्ट हा नेहमी काय असणार आहे, इक्वल टू ग्रेटर दॅन 0 असणार आहे. कारण एक्स इज नॉट इक्वल टू 0 म्हटलं म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू 0 सोडून बाकी कुठलीही घेतली पॉझिटिव्ह निगेटिव्ह तरी 1/x² हा नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे, विच इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर एफ एक्स इज अँड इन्क्रीजिंग, पण ते कसं असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन्स. ओके, अजून एखादं पार्ट बघू. पुढचं सांग. क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट. एफ एक्स इज इक्वल टू 2x³ मायनस 3x² मायनस 12x + 6. फाइंड एक्स फॉर द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. पहिल्यांदा एफ डॅश एक्स काढूया आपण. हा 3 पुढे येईल, x³ डेरिव्हेटिव्ह येताना 3 पुढे येईल, 3 × 2 = 6x² मायनस हा 2 पुढे येईल 6x मायनस 12. फॉर strictly increasing function f dash x must be greater than 0. आत्ताच आपण बघितलं. Therefore 6x² minus 6x minus 12 greater than 0. Therefore 6 into bracket x² minus x minus 2 greater than 0. Therefore x² minus x minus 2 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. 2 1 जार x minus 2 x plus 1 greater than 0. आता इथे आपल्याला एक्सची अशी व्हॅल्यू पाहिजे की ज्याच्यामुळे हे दोन प्रॉडक्ट्स ग्रेटर दॅन काय असायला पाहिजे, 0. जर का मी पहिला ब्रॅकेट 0 केला तर एक्सची व्हॅल्यू 2 होईल आणि दुसरा ब्रॅकेट 0 केला तर एक्सची व्हॅल्यू -1 होईल. बघा नंबर लाईनमध्ये आपण ड्रॉ करू. हा आहे +∞, हा आहे -∞. हा ब्रॅकेट 0 केला तर इथे येईल एक्सची व्हॅल्यू -1. हा ब्रॅकेट 0 केला तर हा एक्स इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावला.
आता एक्सची व्हॅल्यू -इन्फिनिटी टू -1 याच्यामधली काही घेतली तर या फंक्शनची इथे एफ डॅश एक्सची व्हॅल्यू काय येऊ शकेल ते बघू आपण. फॉर इंटरवल -इन्फिनिटी टू -1 एफ डॅश एक्स इज let x is equal to -2. therefore f dash of -2 is equal to, इथे मी -2 घातली तर हा -4 होईल, इथे -2 घातलं तर हा -1 होईल, is equal to 4 which is greater than 0. therefore f dash x is increasing in the interval -इन्फिनिटी टू -1. इथे इक्वल टू वापरता येणार नाही कारण इथे -1ला इक्वल टू घेतं, इथे फक्त ग्रेटर दॅन आहे स्ट्रिक्टली, म्हणून इथे -1 घ्यायचा नाही, अप टू -1. आता फॉर इंटरवल -1 to 2, ओके, लेट एक्स इज इक्वल टू -1 to 2 मध्ये मी कुठली एक व्हॅल्यू घेतली, सपोज एक्स इज इक्वल टू 0. देअरफॉर एफ डॅश 0 इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू 0 घातली तर हा झाला -2 इंटू एक्सची व्हॅल्यू 0 घातली तर हा 1 -2 विच इज लेस दॅन 0. देअरफॉर एफ डॅश एक्स इज decreasing in the interval -1 to 2. आता तिसरी इंटरवल 2 to 0. फॉर इंटरवल 2 to infinity let x is equal to 3. therefore f dash 3 is equal to 3 minus 2, that is 1, into 3 plus 1, 4, which is 4 greater than 0. therefore f dash x is an increasing in the interval to infinity. therefore f dash x is strictly increasing in, आता दोन इंटरवल झाले आपल्या, कुठल्या इंटरवल झाल्या, पहिली इंटरवल -इन्फिनिटी टू 1 युनियन म्हणजे ॲडिशनल, दुसरे कुठले 2 to इन्फिनिटी. ओके, तर आता इंटरवल कशी लक्षात आली, आपण हे दोन फॅक्टर्स तयार केले एफ डॅश एक्समध्ये. एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. ओके, नंबर लाईनमध्ये -इन्फिनिटी टू इन्फिनिटीमध्ये हे दोन्ही ब्रॅकेट 0 केलं तर येणाऱ्या एक्सच्या व्हॅल्यू, त्याला म्हणून क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ एक्स, याला दुसरा एक शब्द वापरतात, क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू इथे एक्स प्लस 1चे ब्रॅकेट 0 केला तर एक्सची व्हॅल्यू -1 होते, आणि एक्स -2ची ब्रॅकेट 0 केला तर एक्सची व्हॅल्यू 2 होते. या दोन क्रिटिकल व्हॅल्यू झाल्या. आता ह्याच्यातलं एकूण 3 इंटरवल झाल्या, -इन्फिनिटी टू -1 पहिली इंटरवल, त्यामधली कुठली एक व्हॅल्यू घेतली, एक्सची व्हॅल्यू -2 घेतली, एफ डॅश एक्समध्ये -2 घातला एक्सच्या जागी, व्हॅल्यू आली 4 विच इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे एफ डॅश एक्स ह्या पहिल्या इंटरवलमध्ये इन्क्रीजिंग आहे. दुसरे इंटरवल आहे -1 to 2, इथे मी एक्सची व्हॅल्यू 0 जी याच्या दोघांच्या मध्ये येते ती वापरली, तर एफ डॅश एक्सच्या जागी 0 घेतला तर एफ डॅश 0 होतो आहे -2 विच इज लेस दॅन 0, म्हणजे एफ डॅश एक्स इज डिक्रीजिंग विदिन दिस इंटरवल. आणि लास्ट 2 to इन्फिनिटी ह्या इंटरवलमध्ये एक्सची व्हॅल्यू मी 2 to 3, एक्सची व्हॅल्यू 3 घेतली मी, तर तिथे एफ डॅश 3 झाला 4 विच इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे इथे सुद्धा 2 to इन्फिनिटीमध्ये सुद्धा एफ डॅश एक्स हा
इन्क्रीजिंग आहे. म्हणजे थोडक्यात हे फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा असेल तर दोन इंटरवल -∞ टू -1 युनियन ॲज वेल ॲज अँड 2 टू इन्फिनिटी. अशा प्रकारे तुम्ही इंटरवल शोधू शकता. ओके, अजून एखादं सम बघू आपण. पुढचं क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन f(x) इज इक्वल टू x³ - 12x² - 144x + 13 इज ए पार्ट इन्क्रीजिंग, बी पार्ट डिक्रीजिंग. ओके, एक्सची व्हॅल्यू आता इथे स्ट्रिक्टली हा शब्द वापरलेला नाही, ह्याचा अर्थ आपल्याला इक्वल टू साईन पण वापरावं लागेल. आधी आपण पहिल्यांदा f' तयार करू. देअरफॉर f' इज इक्वल टू हा 3 पुढे आला 3x² मायनस हा 2 पुढे आला 24x मायनस 144. दिस इज आवर f' विच इज इक्वल टू 3 बाहेर घेतला x² मायनस 8x मायनस 3 चौक 12 3 8 24. 3 into bracket x² minus 8x minus 48. This is our f'(x). पहिला पार्ट A. For increasing function f'(x) must be greater than or equal to 0. Therefore 3 into bracket x² minus 8x minus 48 minus 48 is greater than or equal to 0. Therefore x² minus 8x minus 48 greater than or equal to असं 48चे फॅक्टर्स पडायचे आहेत. बारचो 12 32 36 12 8 जे एक्स मायनस 12 एक्स प्लस 4. ओके, 12 28 12 आणि 4 मध्ये डिफरन्स -8. ओके, देअरफॉर नंबर लाईन प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. पहिला ब्रॅकेट हा ब्रॅकेट 0 केला तो एक्सची व्हॅल्यू -4. हा ब्रॅकेट 0 केला एक्सची व्हॅल्यू 12. आता पहिला इंटरवल फॉर इंटरवल -∞ टू -4. इथं -4ला इन्क्लूड करायचं आहे कारण इथे इक्वल टू साईन आहे. ओके, आता याच्यातली एखादी कुठली एक व्हॅल्यू घेऊ आपण. लेट x इज इक्वल टू -5. Therefore f' minus 5 is equal to काय होईल इथं बघा 5 minus 12 5 plus 4 5 minus 12 that is -7 into 9 less than 0 झाला is in -∞ to 4. आता हा पहिला पार्ट झाला. दुसरा इंटरवल फॉर इंटरवल पुढचं इंटरवल काय -4 to 12 including both. Let x is equal to 0 कारण -4 आणि 12च्या मध्ये 0 येतोय. Therefore f' 0 is equal to -12 into 4. Therefore f' is decreasing.
in -4, 12. Third interval, for interval 12 to infinity, infinity limit round bracket, let x is equal to 13. Therefore f dash x is equal to 13 minus 12 into 13 plus 4, 1 into 17. Therefore f dash x is increasing (12, infinity). Okay, f dash x is decreasing in the interval काय काय आहेत. पहिला इंटरवल -इन्फिनिटी टू -4, युनियन -4, 12, और स्ट्रिक्ट ह्याला आपण असंही लिहू शकतो -इन्फिनिटी टू 12. या दोन्ही एकच केल्या, या दोन्ही जागा रेंज एकत्र केल्या तर -इन्फिनिटी टू 12 ह्याच्यामध्ये डिक्रीजिंग आणि 12पासून ऑनवर्ड्स इन्क्रीजिंग. ओके, अजून एखादं संपू. पुढचा क्वेश्चन, शो दॅट एफ एक्स इज इक्वल टू 3x + 1/3x increasing in the interval 1/3, 1 and decreasing in the interval 1/9, 1/3. f dash x, 3x डेरिव्हेटिव्ह 3, 1/3x, 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x² म्हणजे -1/3x². ओके, दिस इज अवर डेरिव्हेटिव्ह. आता त्याला आपण सिम्प्लिफाय करू. आता हे काय असायला पाहिजे, इन्क्रीजिंग असायला पाहिजे किंवा डिक्रीजिंग. ओके, आता पहिल्यांदा इन्क्रीजिंग बघू. फॉर इन्क्रीजिंग function f dash x must be greater than or equal to 0. Therefore 3 minus 1/3x² greater than or equal to 0. Therefore 9x² minus 1/3x² greater than or equal to 0. ओके, 3x² इकडे गेला 0कडे, तर राहील फक्त 9x² minus 1 greater than or equal to 0. Therefore a² minus b², दोन फॅक्टर पडतील, 3x plus 1, 3x minus 1 greater than or equal to 0. ओके, आता नंबर लाईन, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, इथं होईल -1/3, इथं 0 केला तर हा होईल 1/3. ओके, आता आपल्याला त्याने काय सांगायला सांगितलं आहे, इट इज इन्क्रीजिंग 1/3 टू 1. For interval 1/3, 1, let x is equal to 1/3 आणि 1च्या बदली कुठली तरी व्हॅल्यू घेऊ आपण. पॉझिटिव्ह 1/3 आणि मोठ्या मोठी आणि 1पेक्षा लहान. Let x is equal to half. Let x is equal to half. Therefore f dash of half is equal to 3 minus 1/3 into 1/4. हा 4 वरती जाईल, जे 3 minus
4/3 is equal to 5/3, which is greater than 0. Therefore, fx is increasing in the interval 1/3, 1. आता डिक्रीजिंग त्यांनी इथे म्हटलं आहे. ओके, हा जरा पहिला. लेट इंटरवल 1/9, 1/3. लेट एक्स इज इक्वल टू, ह्याच्या दोघांमधली एखादी व्हॅल्यू घ्यायची आहे, 1/9 आणि 1/3. काय घेता येईल इथे आपल्याला? 1/6. Therefore, f dash of 1/6 is equal to 3 minus 1/3 into 1/36 is equal to, हा 36 वरती जाईल, 3 minus 12 is equal to minus 9, which is less than 0. Therefore, f dash x is, fx is decreasing in the interval 1/9, 1/3. त्यांनी या दोन इंटरवलमध्येच टेस्ट करायला सांगितले. आपल्याला थ्रूआउट बघायचं नाही. ॲक्च्युली इन्क्रीजिंग जो आहे हा जो पार्ट आहे तो या रेंजमध्ये येतो आहे, या इंटरवलमध्ये, आणि डिक्रीजिंगचा पार्ट जो आहे तो इथे कुठेतरी येतो आहे. ओके, या याच्यामध्ये. तर आपल्याला पूर्ण नंबर लाईनचे टेस्टिंगची गरज नाही. आपल्याला दिलेल्या दोन इंटरवल्स आहेत त्याच फक्त टेस्ट करायच्या होत्या, की ज्यामध्ये एफ डॅश एक्स डिक्रीज होतं आहे आणि एका ह्याच्यात इन्क्रीज होतं आहे. ओके, अजून एखादं सम बघू. क्वेश्चन नंबर 8. शो दॅट एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस कॉस एक्स इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स. ओके, पहिल्यांदी f dash x is equal to 1 minus cos the derivative minus sin x, that is 1 plus sin x. आता इथे आपल्याला थोडंसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कॅरेक्टरिस्टिक बघायची. वी नो दॅट -1 लेस दॅन इक्वल टू sin x लेस दॅन इक्वल टू 1. साइन एक्सची व्हॅल्यू नेहमी -1 आणि 1च्या मध्ये असते. आपल्याला या फंक्शनची व्हॅल्यू बघायची आहे. देअरफॉर -1 + 1 लेस दॅन इक्वल टू 1 प्लस साइन एक्स लेस दॅन इक्वल टू 1 + 1. तिन्ही पार्ट्समध्ये 1 ॲड केला. देअरफॉर 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 प्लस साइन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. म्हणजेच therefore 0 लेस दॅन एफ डॅश एक्स लेस दॅन 2. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह होत नाही. therefore एफ एक्स इज ऑलवेज increasing function for all x. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काही असली तरी फंक्शन जे आहे हे कायम कुठल्या रेंज इंटरवलमध्ये राहणार आहे. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू 0 to 2 पॉझिटिव्हमध्ये राहणार. म्हणजेच हे कायम फंक्शन इन्क्रीजिंगच राहणार. इथे डिक्रीजिंग होण्याचा कधीच प्रश्न येत नाही. ही जराशी वेगळी मेथड आहे. त्यासाठी ही जी स्टेप आहे, काय स्टेप आहे ही? रेंज, साइन एक्सची रेंज -1 to 1चा वापर आपण इथे केला. आपला एफ डॅश एक्स 1 प्लस साइन एक्स झाला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या साइन एक्सच्या रेंजमध्ये 1 ॲड केलं की आपलं एफ डॅश एक्स तयार होतो. म्हणून तिन्ही पार्ट्समध्ये 1 ॲड करून घेतला. तर नवीन रेंज झाली 1 प्लस साइन एक्सची रेंज झाली 0 to 2. बोथ आर पॉझिटिव्ह. म्हणजेच एफ डॅश एक्स कधीही निगेटिव्ह होऊ शकत नाही. म्हणजेच एफ एक्स हे कायमच इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. तर हा इन्क्रीजिंग डिक्रीजिंगवरचा एकदम सोपा कन्सेप्ट असलेला टॉपिक आहे.